तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. बऱ्याच लोकांना देवाची पूजा आरती करत असताना अचानक देवाविरुद्ध अपशब्द किंवा लैंगिक किंवा विचित्र असे नकोसे विचार येतात आणि मग ती मंडळी स्वतःला दोष देतात, आम्हाला फोन करतात, मेसेज करतात. पण लक्षात ठेवा, हे विचार तुमचे नाहीत, हे तुमच्या मनाचे खेळ आहेत. यालाच घुसखोर विचार असं मानसशास्त्रीय भाषेत म्हटलं जातं. मनात अचानक अनपेक्षित नकोसे आणि कधी कधी वाईट वाटणारे विचार येणं यालाच घुसखोर विचार म्हणतात. आणि अर्थात हे पूर्णपणे अनैच्छिक असते. म्हणजेच तुम्ही जाणून बुजून ही गोष्ट करत नाही. धार्मिक अपशब्द काय येतात? खूप सोपी गोष्ट आहे. ज्या गोष्टीला आपण जास्ती महत्व देतो त्याच्याशी संबंधित भीती किंवा नकोसे विचार आपोआपच जास्त येतात. तुम्ही देवावर खूप प्रेम करता, देवावर खूप श्रद्धा ठेवता आणि म्हणूनच कधी कधी मन उलट दिशेचा विचार करायला सुरुवात करतं. हे तुमच्या श्रद्धेचं प्रतिबिंब नाही, ही एक मानसिक प्रक्रिया आहे. मग अशा वेळेस जर घाणेरडे विचार, शिवीगाळ येत असेल तर ह्या विचारांशी भांडत बसू नका. तो विचार येऊ द्या. फक्त मनात म्हणा की हा एक फक्त इंट्रुसिव्ह थॉट आहे. स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही वाईट नाही. हे विचार कोणालाही येऊ शकतात. ज्यावेळेस पूजा कराल तेव्हा हळूहळू मंद मंद श्वास घ्या. मंत्र किंवा आपल्या शब्दांवर लक्ष ठेवा. आणि जर हे विचार सततच येत असतील, भीती वाढत असेल, दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत असेल तर चांगला समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञ यांच्याशी बोलणं फायदेशीर ठरेल. मला असं वाटतं की हे जे विचार असतात हे तात्पुरते असतात आणि त्यावर सहज नियंत्रण मिळवता येतं. तुमची श्रद्धा, तुमचं प्रेम यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. कधी कधी असे विचार जर डोक्यात येत असतील तर ते येऊन देऊन मोकळं करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते आपोआपच बंद होतात. सर्व काही देवांच्या इच्छेने होत असल्यामुळे हे देखील देवाच्या इच्छेनेच होत आहे. आपोआपच आपल्या मनातनं हे विचार निश्चित नष्ट होतील. त्याचा तुमच्या भक्तीवर, तुमच्या पुण्यावर, तुमच्या कर्मावर काहीही परिणाम होणार नाही. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.